नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. एस.पी.9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून विशेष सखोल पुनरीक्षणानंतर दोषविरहित आणि अद्ययावत नवीन मतदार यादी अस्तित्वात येणार आहे. सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तटस्थपणे आणि पारदर्शकतेने ही प्रक्रिया राबवावी असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी दिले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजश्री शाहूजी सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना नष्टे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करणे, शहरीकरण आणि स्थलांतरामुळे निर्माण झालेला दुबार नावे वगळणे, मृत व्यक्तींची नावे कमी करणे तसेच नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे या कायदेशीर प्रक्रियेला गती देणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. जून ते ऑक्टोबर या कालावधीत गणना अर्जाची छपाई, BLO प्रशिक्षण, घराघरात जाऊन गणना प्रपत्रांचे वाटप आणि संकलन ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. नागरिकांसाठी ऑनलाईन प्रपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ही मोहीम अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी 3450 मतदार केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्यक्ष घरभेटीद्वारे पडताळणी करणार आहेत. तसेच विविध राजकीय पक्षांकडून 3928 मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले असून या संख्येत राजकीय पक्षांकडून आणखी वाढ करण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्या. राज्यात आज मितीस 72.4% मॅपिंग पूर्ण झाले असून कोल्हापूर जिल्ह्यातील 80.91% मॅपिंग पूर्ण झाले आहे. बैठकीपूर्वी मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच पुनरीक्षण कार्यक्रमाच्या प्रशासकीय नियोजनाचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कामाच्या प्रगतीची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी श्री चोकलिंगम यांनी मतदार गणना प्रपत्रांचे वाटप व संकलन करताना संबंधित कुटुंबातील व्यक्तींची सही अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक घर, झोपडी किंवा निवास स्थानाला स्वतंत्र ओळख क्रमांक देणे, कुटुंबाचा संपर्क क्रमांक आणि संपूर्ण पत्ता नोंदवणे यावरही त्यांनी भर दिला. प्रत्येक BLO आणि BLA यांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी नियोजनबद्ध कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. झोपडपट्ट्या, दुर्गम भाग तसेच तृतीयपंथींसह सर्व घटकातील नागरिकांचा मतदार यादीत समावेश सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे अधिकार मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले. प्रत्येक आठवड्याला कामाची प्रगती, अपेक्षा, नवीन नोंदणी आणि इतर तपशील राजकीय पक्षांच्या निदर्शनास आणून पारदर्शकता वाढवावी असेही त्यांनी स्पष्ट केले. मतदार मॅपिंग दरम्यान संबंधित मतदार आढळून न आल्यास त्याची माहिती BLAला देऊन त्याबाबत स्वाक्षरीसह अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नावे वगळण्याच्या प्रस्तावित याद्या सार्वजनिक करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. एकही पात्र मतदार वगळला जाऊ नये आणि एकही अपात्र व्यक्ती यादीत राहू नये अशी भूमिका प्रशासनाने ठेवावी असे ते म्हणाले. तयार होणारी मतदार यादी ही केवळ दुरुस्त किंवा सुधारित नसून संपूर्ण नव्या स्वरूपातील असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. SIR वेळापत्रक 20 ते 29 जून 2026 गणना अर्जाची छपाई व BLO यांचे प्रशिक्षण. 30 जून ते 29 जुलै 2026 BLO घरोघरी जाऊन मतदारांना गणना प्रपत्रांचे वाटप व भरलेले अर्ज परत घेतील. 5 ऑगस्ट 2026 प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 या प्रारूप यादीवर दावे व हरकती नोंदवता येतील. 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत दावे व हरकती निकालात काढल्या जातील. 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी केली जाईल. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या
प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।